राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे। महिन्याभरात नवी कार्यकारिणी तयार केली जाईल अशी माहिती मिळते। पक्षाच्या शनिवारच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। जिल्ह्यातील वाढत्या राजकीय गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। बीड जिल्ह्यामध्ये राजकीय गुन्हेगारी वाढली असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारिणी बरखास्तीचा हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। जिल्ह्यातील शरद पवार गटाची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे। शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस भवन कार्यालयामध्ये तब्बल 4 तास मंथन बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय। या बैठकीला खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी बोलवली होती। त्यामध्ये जिल्हा कार्यकारिणी या ठिकाणी बरखास्त करण्यात आलेली आहे। त्याचं कारण आहे की काही महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं हा बीड जिल्हा पुरोगामी विचाराचा आणि शरद पवार साहेबांना मानणारा जिल्हा आहे आणि ह्याच्यामध्ये सामान्य लोकांना असं वाटतं की कुठेतरी बदल केला पाहिजे।